बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज। झडमान क्रिकेट संघ नावडे टीमला समोर आहेत अनुभवी वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर उमेश खानावकर। पहिलाच बॉल पिकअप शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय। इट्स अ ह्यूज माइटी अँड मॅग्निफिसंट हिट। आवश्यकता होती झडमान क्रिकेट संघ नावडे टीमला धावांची आणि पहिल्याच बॉलवर दबाव निर्माण करणारा प्रेशर टाकणारा हा मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतो उमेश खानावकर यांच्या बॅट मधून आलेला। 5 बॉल आणि आता मात्र 12 धावांची गरज। प्रेशर निर्माण झालं अनुभवाच्या विरुद्ध युवा जोश एक्सपिरियन्सचा विपक्ष यंग टॅलेंट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल। फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव हलकासा होत असताना उमेश खानावकर अजून एक बॉल वाह 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 शब्द कमी पडावे अशी फटकेबाजी। क्रिकेट या खेळाला वयाचं बंधन नाही। वय वर्ष 40 जरी असलं तरी 30 दशक आणि तोच दरारा आणि तोच फॉर्म आणि तोच रिदम आणि 30 धमक अजूनही कायम या खेळाडूमध्ये। 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकार। पहिल्यापेक्षा तर हा अजून देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय। 21 वर जाऊन पोहोचली टोटल धाव संख्या आणि आता 4 बॉल आणि 6 धावांची गरज। काय फटकेबाजी केली आहे यावदेवी गावठाण संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते। मात्र अजूनही सामना खेचून आणला जाऊ शकतो। उमेश खानावकर यांची विकेट काढली किंबहुना डॉट बॉल जर टाकले ते म्हणजे गोलंदाज चैतन्यने तर मात्र सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो। मात्र ज्या पद्धतीने उमेश खानावकर यांनी टेम्पो सेट केलाय मोमेंटम पकडलाय थोडं त्यांच्यासाठी कठीण असणार आहे। पहिल्या 2 बॉलवरच 2 षटकार आणि सामन्याचं मात्र चित्र थोडंसं स्पष्ट केलंय की काय। 4 बॉल आणि आता 6 ची गरज। टायटल कोण पटकावणार रनअप मध्ये काही सवयत आहे। एका बाजूला गावदेवी गावठाण संघ दुसऱ्या बाजूला झडमान क्रिकेट संघ नावडे। 4 बॉल 6 मिथुन शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धा गेलाय का ह्यूज ह्यूज अँड ह्यूज हिट। स्पर्धेचा विजेता ठरलाय जय हनुमान क्रिकेट संघ नावडे। उमेश खानावकर यांच्या बॅट मधून आलेले हे 3 उत्तुंग षटकार सामन्याचे मात्र चित्र स्पष्ट करून गेले आणि उपविजेता ठरला तो म्हणजे गावदेवी गावठाण संघ। आपण स्क्रीनवर पाहू शकाल उमेश खानावकर यांना अक्षरशः उचलून घेतलंय। वयाची 40 ओलांडली तरी देखील मात्र क्लास अजूनही कायम आहे या खेळाडूमध्ये। खूप खूप अभिनंदन सर्वच विजेत्यांचं। अगदी काही क्षणामध्ये आपण करतोय पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात।